जीवनामध्ये 30 वर्ष लोकांच्या चुकून राहणं ही काही साधी गोष्ट. त्या बाबतीत ते यशस्वी झाले आणि त्याचं कारण आपली विचारधारा आणि सार्वजनिक जीवनाचा चारित्र्य याचा औषध जी फळं आणि मुक्ती पाहिजे ती त्याने आयुष्यावर दिसते. वडिलांची अन्याय होती पण 16 फळांच्यासाठी आपली जबाबदारी आहे ही भूमिका त्यांनी सोडली नाही आणि त्याचाच परिणाम आज लोक एवढ्या अगत्यानं या ठिकाणी आहे. आपल्या भाषणामध्ये सामाजिक ऐक्याच्या संदर्भाने काही गोष्टींना स्पर्श केला. राज्यात देशाची जी सध्याची स्थिती आहे त्याकडे आपण कशा पद्धतीने बघताय? सामाजिक लोकांसाठी सोलापूरचा आदर्श करावा असं आपण म्हणालात, काय नेमका संदर्भात गमत असते याचा उल्लेख सुरुवातीलाच केला. हे शहर सामाजिक प्रश्नावर नेहमी एका विचाराने जाणारं शहर आहे. अलीकडं काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. देशाच्या ऐक्यावर तो आघात आहे. अशा वेळेला काही शहर काही समाज आपली राष्ट्रीय जबाबदारी लक्षात घेऊन एकवाक्यता एकता याच्यामध्ये तरतूद करत आणि त्याच्यामध्ये सोलापूरचा उल्लेख हा करावा लागेल. जे निवडणुका झाल्या त्यातला जे निकाल आहे ते आपल्याला अपेक्षित होतं का? कशा पद्धतीचा हा निकाल आहे म्हणायचा बिहारचा? स्पष्ट सांगायचं जे आमची माहिती वेगळी निकाल वेगळा निकाल लागलेला त्याचा स्वीकार करायचा असतो. पण काल मी एक विषय बोललो पिकाची भरली या निवडणुकीत तुम्ही सुद्धा पहिल्यांदा पाहिजे निवडणुका जाहीर होण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये लाडकी बहीण नावाची योजना आणि 10,000 रुपये मिळणं हे सरसकट हे कधी पाहिलं नव्हतं. नगरपालिका आणि खालच्या निवडणुकीत पैशाचं वाटप होतं हे ऐकायला मिळतं. पण सरकारच्या वतीनं 16 महिला वर्गाला 10,000 रुपयाची रक्कम देणं हे कधी आम्ही ऐकलं नव्हतं. त्याचे काही परिणाम आहेत का नाही याचं लोकांनीच ठरवावं. 10,000 रुपयाचं आव्हान साहेब आपण आता आपण प्रबोधनाचं काम करतो. सरकार 10,000 रुपये जर देत असेल तर विरोधक आणि तुम्ही निवडणुका जिंकणार तर कसं? 10,000 रुपये दिले तेच कारण यशाचं असेल तर आम्हाला उचलून विचार करावा लागेल की 2 त्याच्या 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत आंदोलनाचा आदेश आहे. त्यात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांना घेऊन आणि ह्यावरचा चर्चा करणार आणि काहीतरी धोरण ठरवणं हा विचार माझ्या ते मनात आहे. नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत. आपण असं म्हणाला की भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांची आघाडी करण्यात काही हरकत नाहीये. नेमकं कोणाकोणाची आघाडी होऊ शकते याच्यामध्ये? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित या निवडणुका स्थानिक पातळी यापूर्वी कधी नगरपालिकेच्या याच्यात आम्ही लोक कधी फसलो आणि जास्तीत जास्त कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत आजच्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्व एकत्र येतात ते ठरवतात आणि त्यामुळे साधारणतः जिथे एकत्र येता येईल पण येत असताना भाजप यांना बाजूला ठेवून एकत्र येणं केलं असेल तर ते योग्य. साहेब, शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चालू आहेत असं देखील म्हणतात. स्वागत करतो.
काय करता सामाजिक अनेक प्रश्न निर्माण झालेत, आपण उल्लेख केला. एका तरुणांना आपल्याला पत्र दिलं होतं, तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये. आपण या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने बघता? राज्यातले अनेक तरुण आहेत जे अविवाहित राहतात या सगळ्या. तरी मी तर त्याचा विचार केला नाही. फक्त आले ही गोष्ट खरी. माझं फक्त एका सरकारने दाखवलं ते कोणीतरी काही पत्रकार त्यांचे टेलिव्हिजनवर. पण ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी विकास आहे. विकास असताना या तरुण पिढीच्या आयुष्यावर होतोय ही तक्रार ऐकायला मिळते. शेवटचा प्रश्न, विधानसभेला तुमच्या विचारामुळे या जिल्ह्यामध्ये 6 आमदार निवडून आले. निवडून आलेले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले, पण निवडून आल्यानंतरची त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे. ती तुम्हाला दुःखदायक वाटत नाही का, किंवा तुम्ही त्याकडे कसं पाहता? आणि आमचा अनुभव वेगळी असं नाही. एका दुसऱ्या प्रश्नावर एका दुसरं वेगळं मत हे मानलं तरी त्याचा फार फरक जाऊ. पण जे आमदार निवडून आले त्याला जीवनाचा पक्षाचा विचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला ते चौकशीच्या बाहेर नाही. खरं तर भाजपकडून ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, स्थानिक जे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष, त्यांचा अस्तित्व संपत आले असं पाहायला मिळतं. बिहारच्या निवडणुका असतील, महाराष्ट्राच्या असतील, ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत, कसं वाटतं? काय